आज आपण बनवतोय मस्त अशी आगळी वेगळी अशी एकदम साधी सिंपल अशी रेसिपी बनवतोय, हरभऱ्यांची भाजी बनवतोय। तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। तर अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत रहा मंजुषास किचनमध्ये छान छान नवनवीन रेसिपीज। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर लेट्स गो। हे आहेत मोठे म्हणजे काबली हरभरे आहेत हे। तर यांची आज आपण मस्त अशी कोरडी डब्यावर नेण्यासाठी किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवणार आहे भाजी। तर यांना मी सर्वात आधी तर मस्त असे भिजत घातले होते। 7 ते 8 तास यांना भिजत ठेवायचे, म्हणजे मऊसूद असे ते भिजून जातात। आणि आता एका कुकरमध्ये मी 2-3 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि उकळीतच आपल्याला हरभरे टाकायचे आहे। तर स्वच्छ असे धुवून घेतले मी त्यांना आणि आता आपण हरभरे शिजत टाकूया। म्हणजे शिजण्यासाठी कुकरमध्ये लगेच असे ते शिजले जातात। तर 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे लगेच असे ते शिजून जातात आणि खूप छान अशी ही भाजी लागते। तर थोडंसं असं मीठ टाकायचं, म्हणजे असे कोरडे सुद्धा शिजल्यावरती खाल्ले ना तर खूप भारी स्वाद आणि छान लागतात। तर आता कुकर लावून घेते मी इथे मिक्स करून। तर 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे मस्त असे ते शिजून जातात आणि आपली भाजी जी असते ना ती अशी मऊसूद अगदी छान लागते। तर कुकर लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तर आपण कुकर लावून घेतलेला आहे आणि आता इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे। तर 1 वाटी शेंगदाणे भाजलेले आहेत मी इथे, पण आपण अर्धी वाटीच घेऊ। शिल्लक राहिलेलं शेंगदाण्याचं जे आपलं कूट असते ना ते एका साईडला ठेवून द्यायचं, कारण कोणत्याही भाजीमध्ये आपल्याला लगेच ते यूज करता येते। तर अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यांना मस्त पाकडून वगैरे आणि त्यांचं बारीक असं कूट बनवून घेतलं मिक्सरमध्ये। तर आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल तर आपल्या आवडीनुसारच टाकायचं, कारण कुणाला कसं म्हणजे किती तेल आवडते भाजीमध्ये त्याप्रमाणे। तर इथे तर मी 3 पळ्या तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि तेल छान तापू द्यायचं आणि मस्त त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची। छान ती अशी मस्त अशी फुलते तेलामध्ये। जिरं आणि मोहरी फुलल्यानंतर आपल्याला इथे बघा मी 2 कांदे आहेत हे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 3-4, त्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही याची पेस्ट केली तरी चालेल लसणाच्या पाकळ्यांची, पण मी बारीक कापून घेतले आहे, त्याच्यानं सुद्धा छान असा भारी स्वाद येतो, असं काही नाही। आणि जिरं मोहरी छान फुलल्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या सुद्धा छान झालेल्या आहेत तेलामध्ये। आणि नंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे। हे 2 कांदे आहेत, बारीक असे कापून घेतलेले आहेत आणि त्यांना आता आपल्याला तेलामध्ये छान करपवून घ्यायचं आहे। कांदा इतका भारी स्वाद येतो कांद्याने, म्हणजे छान अशी मस्त मिक्स अशी भाजी तयार होते। तर आता शेंगदाण्याचं हे जे आपण मिक्स करून, म्हणजे शेंगदाण्याचं हे जे आपण कूट बनवून घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेतलं अर्धी वाटी एका ताटामध्ये। आणि आपल्याला मसाला तयार करायचा आहे आता। आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा धण्यांचं जे कूट असते ते टाकलेलं आहे मी, आणि 2 चमचा आता आपल्याला इथे घ्यायचे आहे लाल मिरची पावडर। हा असा आपला साधा सिंपल असा मसाला तयार झालेला आहे। 3 शिट्ट्या तर झालेल्या आहेत, वाफ सुद्धा निघालेली आहे। कुकर थंड झाल्यावरती थोडंसं असं आता बघून घेऊ आपण हरभरे शिजले आहेत का। तर हे बघा दिसतच आहेत की अगदी मऊसूद असे ते शिजलेले आहेत। हे बघा अगदी मस्त असे आपले हरभरे कुकरमध्ये लगेच शिजून झालेले आहेत। आता याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला तर काढून घेतलेलं आहे आपण हरभऱ्यांमधलं सगळं पाणी। आणि कांदा सुद्धा एका साईडला आपला होत होता, तर तो सुद्धा मस्त असा झालेला आहे। तर सॉरी, माझ्या हाताने स्किप होऊन गेलं, म्हणजे आपण जो मसाला तयार केला होता ताटामध्ये तोच मी, असं काही नाही वेगळा मसाला, तो ताटामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आणि जे काही लाल मिरची पावडर आणि धण्यांचं जे कूट होतं ते आपण कांद्यामध्ये टाकून दिलेलं होतं थोडंसं पाणी टाकून, आणि तोच हा मसाला आहे, अगदी दुसरं आगळं वेगळं काहीच नाही। तर आता तो छान असा करपवून घेतलेला आहे आपण आणि थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे छान असा तरंग येतो भाजीला। तर जास्त नाही, आपण अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये।
तर आता मिक्स करून घेतलेला आहे आपण. अगदी छान असा मसाला शिजून गेलेला आहे. मस्त असा सुगंधही येत आहे. हे बघा किती छान रंगही आलेला आहे. तर असं मिक्स करून घ्यायचं. अगदी मंद आचेवर आपण हा मसाला छान असा तळून घेतलेला आहे. आणि आपण जे हरभरे शिजवून घेतलेले आहेत त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आणि आता हे हरभरे आपण कढईमध्ये टाकून देऊ. तर मस्त अशी ही कोरडी भाजी बनवायची आहे आपल्याला. तर खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते. तुम्ही डब्यावर सुद्धा देऊ शकता. मस्त अशी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. पोळीसोबत पण खूप छान लागते. तर खरंच तुम्ही पण नक्कीच बनवा. तर आता मिक्स करून घेतला आपण मस्त असं आणि छान रंगही दिसत आहे. तर आता आपण मस्त आधीच तर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं जेव्हा शिजवले होते आपण हरभरे तेव्हा. तर आता आपल्याला थोडंसं परत एकदा मीठ घालायचं आहे. सांभाळूनच मीठ घालायचं कारण आधीसुद्धा आपण मीठ घातलेलं होतं. आणि आता आपल्याला इथे रंग येईल भाजीला त्याप्रमाणे अशी हळद घालायची आहे. तर आता मिक्स करून घ्यायचं. आणि आता अर्धा चमच्यापेक्षा थोडे कमी आपण गरम मसाला टाकून घेऊ भाजीमध्ये. आणि ही माझ्या आवडतीची हिरवीगार अशी ही कोथिंबीर. खूप भारी असा स्वाद येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर तयार आहे आपली मस्त अशी काबली हरभऱ्याची भाजी. खूप छान असा सुगंधही येत आहे आणि खरंच तुम्ही पण नक्कीच बनवून बघा. तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच. तोपर्यंत बाय.